केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे। समाजसेवक सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरू केल्याचा दावा करण्यात येत असून परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि पेपरफुटीच्या घटनांवरनं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। देशातील विविध स्पर्धा आणि शैक्षणिक परीक्षांशी संबंधित अनेक वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दाव्यानुसार 2026 मधील नीट यूजी परीक्षेच्या कथित पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आली। या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे। यानंतर सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित झालेत। तसेच एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मजकुरावरूनही मोठा वाद निर्माण झालाय। या प्रकरणात पुस्तकातील मजकूर बदलण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते। यापूर्वी 2024 मध्ये नीट आणि यूजीसी नेट परीक्षांबाबतही अनेक वाद झाले होते। काही प्रकरणांचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपविण्यात आला होता। जेईई ऍडव्हान्स परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या डेटाच्या सुरक्षतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। या सर्व घटनांचा उल्लेख करत समाजसेवक सोनम वांगचुक यांनी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या विषयावर केंद्र सरकार किंवा शिक्षण मंत्रालयाकडून अधिकृत भूमिका आणि संबंधित तपास यंत्रणांचे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहे। परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि जबाबदारी या मुद्द्यांवर देशभरात चर्चा सुरू आहे। या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेते आणि पुढील घडामोडी काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।